खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू, 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची, असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार, तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. किती काळ काढला तुम्ही या जागेवर? तुम्हाला अपघात झाला आणि तुम्ही खिळून पडला त्या खाटेवर. किती वर्ष झाली मी नेहमी तुम्हाला धीर द्यायचे ना. आई एकविरेला सांगायचे, आई माझ्या माणसाला बरं कर ग, उभं कर त्याला, तुला चांदीची पावलं वाहीन. कशाच्या बळावर म्हणत होते असं मला माहित नाही, पण म्हणत होते खरी. ठाम श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेला फळ आलं. ऐकलत का? श्रद्धेला फळ आलं. ज्याचं कोणी नसतं त्याचा देव पाठीराखा असतो म्हणतात ना, तसं झालं. हो, देव पाठीशी आहे आपल्या. त्याने उपचारासाठी पैसा पाठवला बघा. आता होणार तुमचे उपचार. हो, आता तुम्हाला मी चांगल्यात चांगल्या डॉक्टरकडे नेईन आणि मला कळेल कुणामुळे तुमची ही अवस्था झाली. तुमच्या या अवस्थेला नेमकं कोण जबाबदार आहे हे कळेल मला. हो, वा, फार गरजच होती चहाची. खूप धमाल झाल्यात. हे रजिस्ट्रेशनचं ऑफिस म्हणजे वैतागच असतो. प्रॉपर्टी घेणं एक वेळ सोपं आहे, रजिस्ट्रेशन नको रे बाबा. शेवटचा टप्पा एकदाचा पार पडला. भाग्यवान असा तू. एका मागोमाग एक 2 प्रॉपर्टीज रजिस्टर झाल्यात आपल्या. बाळू. हो, बघतो. हा, ललिताबाई, काय झालं? रडताय का तुम्ही? बसा बसा. बाळू, पाणी आण. हो, काय झालं? अहो, रडू नका, थांबा जरा. काय झालं? ते माझ्या डोळ्यातलं पाणी कळत नाहीये. बघितलं ना काय होऊन बसलं ते. हो, बाळू म्हणाला आम्हाला शॉकच बसलं. हो, घ्या पाणी. घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या. आम्ही सुद्धा त्या दिवशी पार्टी तुमची वाटच बघत होतो. म्हटलं एवढी जवळची आपली रिलेशन, अजून कसं नाही आले क्षीरसागर साहेब? अहो, कसं येणार? कप्पा जरा माणुसकीने तुमच्या त्या देशपांड्यांमध्ये. रस्त्यावर आणले आम्हाला त्यांनी. नाही, असं नका म्हणू. अहो, काहीतरी मार्ग निघेल ह्यातूनही. आणि तुम्ही एक फोन तरी करायचा ना. म्हणजे अनायसे देशपांडे साहेब होते कारवाईला म्हणून म्हटलं. अहो, त्या देशपांड्यांनीच आम्हाला एका ठिकाणी बसून ठेवलं. जरा हलू देत नव्हते. तसं एकदा यांनी प्रयत्न केला उठण्याचा, पण तो देशपांडे काय माणूस आहे का? त्याचं अजिबात भलं व्हायचं नाही. त्यांना काय माहित तुम्ही आमच्या मित्रांपैकी आहात हे माहित असताना तर असं झालंच नसतं. हा, आणि या ना योगायोगाच्या गोष्टी असतात. हो, त्या दिवशी घडलेला प्रसंग समजा आणखीन 2 दिवसांनी घडला असता तर देशपांडे साहेबांनी स्वतः फोन करून तुम्हाला सावध केलं असतं.
पण तसं नव्हतं ना घडायचं. हो, भोग असतात एकेकाचे, भोगले पाहिजेत. पण त्यात आमची काय चूक? आम्ही काय कोणाला त्रास दिला का कोणाच्या ताटातलं ओढून खाल्लं? आम्ही पैसाच कमवला ना. आता पैसा कमवणं हा काही गुन्हा आहे का? नाही, असं नका म्हणावं तुम्ही. देवानी एक दार बंद केलं ना तरी दुसरं दार उघडतो तो आपल्यासाठी. आणि आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. करू काहीतरी आपण आहो नक्की. आता तुमचाच आधार आहे आम्हाला. तुम्ही होतात म्हणून थोडं काहीतरी हलवता आलं मला घरातून. म्हणजे तुम्हाला काही ठेवायचंय का आमच्याकडे? म्हणजे जोखमीचं काही आहे का? तुम्ही विना संकोच द्या, आम्ही ठेवून घेऊ. अगदी अजिबात काळजी करू नका. अहो असं काय करतायत? जे दिलंय ना तेच तुम्ही सांभाळून ठेवलं. त्याचाच मोठा आधार आहे आता आम्हाला. काय बोलताय तुम्ही? म्हणजे आम्हाला काही कळत नाहीये कशाबद्दल बोलताय. अहो असं काय करतायत? तुम्ही होतात जवळ म्हणून तर ती बॅग पाठवू शकले ना मी हरिरामच्या हाती तुमच्याकडे. बॅग तुम्ही कधी पाठवलीत आमच्याकडे बॅग? अहो ती बॅग नाही का त्या दिवशी मी हरिरामच्या हाती पाठवली आहे. तेवढ्यात मी माझ्या हाताला लागणारे दागिने आणि कॅश त्या बॅगेत भरली आणि ती बॅग हरिरामच्या हाती तुमच्याकडे पाठवून दिली मी. काय बोलताय तुम्ही? रोकड आमच्याकडे पाठवली तुम्ही? अहो 1.5-2 कोटीची तरी कॅश असेल आणि काही लाखांचे दागिने असतील. आणि हरिराम आमचा विश्वासातला माणूस आहे. तो म्हणाला ना की तुमच्याकडे बॅग दिली म्हणजे तरी नक्की तुमच्याकडेच बॅग दिली ती. काय हे? म्हणजे काय माझा तर काय टोटलच लागत नाहीये. हो ना. अहो असं करू नका. हो मी हरिरामला आणलंय सोबत. तुम्ही त्याला पाहिलं ना की तुम्हाला नक्की आठवेल तो. हरिराम, ए हरिराम. तुम्हीच का ललिताबाई? ते आमचे साहेब ही बॅग तुमच्याकडे ठेवायला दिली आहे. इन्कम टॅक्स ठेवा तुम्ही. ऐका ऐक. काय बाईसाहेब? तू ओळखतोस ना यांना? हो बाईसाहेब, याच ललिताबाई जागीरदार. तुम्ही ती बॅग यांच्याकडेच पोहोचवायला सांगितली होती. ती बॅग मी यांच्या हातातच दिली होती. बघा मी म्हटलं ना आमचा विश्वासातला माणूस आहे तो. खोटं नाहीच बोलणार तो. त्या दिवसापासून मी यांच्या मागावर होतो. या सोनाराच्या पेढीवर गेल्या होत्या. हे साहेब पण होते त्यांच्या सोबत. यांच्या घरी तो साडीवाला आला होता. इथेच होतो मी आसपास. पण या मला बघून इतक्या घाबरल्या की मी काहीच बोलू शकलो नाही. कोणी नाहीये. कोणी खिडकीत का? हा मला म्हणाला ललिताबाई मला बघून घाबरतात असं वाटतंय म्हणून मी स्वतः आले. तेवढी माझी बॅग मला देऊन टाका.
आले ना. हो, काय रे किती हॉर्न वाजवता. किती हॉर्न वाजवतेस तू? मी नाही ग, गाडी माझी. ती पण प्रेमात पडली ना तुझ्या, ऐकतच नाहीये. असं घाईत असणाऱ्या माणसाला माझी आजी काय म्हणते माहितीये का? सतत घोड्यावर बसलेला असतो. हा, पण आता ही म्हण जरा बदलावी लागणार आहे. अच्छा, म्हणजे इथून पुढे घाईत असणारा माणूस सतत बाईकवर असतो असं म्हणणार का? हे मी काहीच नाही म्हटलं, सगळं तुम्हीच म्हणताय. स्मार्ट, ओव्हर स्मार्ट. ऑफकोर्स आय एम. ओह माय गॉड, आय एम. आता हा हाय मर जावा. पण गाडी कोण चालवणार नाही का? चला बसा. नाही, पण आता आपण जातोय कुठे? दुपारी भेटणारच आहोत ना? दुपारी भेटणारच आहोत ग, पण बघ माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून देव मला संधी देत असतो. टाइमपास कमी करा, सांगा ना. आपण वच्छी मावशीकडे जायचंय. त्यांचा फोन आला होता, त्यांनी बोलावलं. असं अचानक? काकांची तब्येत? सगळं ठीक आहे, टकाटक एकदम, काय काळजी करण्याचं कारण नाही. त्यांनी सांगितलं की काहीतरी आनंदाची बातमी. काय असेल आनंदाची बातमी? त्यांनी मला सांगितलं की स्वानंदीला घेऊन ये. आता माझ्यासाठी हीच आनंदाची बातमी आहे ना. ओय लॉटरीला गे मेरी. वेळ झाला फिल्मीपणा. हल्ली रोज भेटतो आपण. येडच आहेस. काय म्हणाला? काही नाही, जाऊ दे, चल बस. नाही 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 नाही, तुम्ही मला आता येडू म्हणालात ना? ऐकलंस ना, तरी विचारतेस. हा, येडू. नको जा. चला गाडीवर बसा, उशीर होतोय. आई एकविरे, अशीच पाठीशी उभी राहा ग बाई. सतत माझ्या पाठीशी उभी राहिलीस ग. तुझ्या धाकामुळे, तुझ्या प्रेमामुळे माझ्या हातून कधीच वाईट काम झालं नाही आणि करण्याची इच्छाही होणार नाही. त्याचंच फळ म्हणून की काय हा एवढा सगळा पैसा माझ्या पदरात घातलास. आता मी यांचा इलाज चांगल्या पद्धतीने करेन ग. हो, फक्त एकच मागणं आहे आई, हा पैसा माझ्या डोक्यात नको जाऊ देऊ. माझे पाय कायम जमिनीवर राहू दे. वच्छी मावशी. अगं बाई, नील ये. आणलंस का मुलीला? अगं बाई. हो मग, तुमचं निमंत्रणच तसं होतं, तुला आणावं लागलं. निमंत्रण काय? का बोलवले ते तरी विचारा. काकांची तब्येत बरी आहे. ते बघ हाताने सांगतायत. अरे हो, इम्प्रूव्हमेंट आहे. खरंच बरी आहे तब्येत. वा. हो, ऐकलत का? ललिताचा मुलगा, तो तुमचा फिजिओपी डॉक्टर येतो बघा, हातपाय हलवणारा, तो सगळा खर्च याने केला बरं का. आणि ती त्याची होणारी बायको. काका ओळखतात आता आम्हाला. हो ना काका? सांगतायत. अच्छा, आनंदाची बातमी हीच होती का? ही तर खूप आनंदाची बातमी आहे मग. अरे बाबा, ही तर आनंदाची बातमी आहेच, पण याही पेक्षा आणखी आनंदाची बातमी आहे. तुम्ही बसा ना पहिले, मी तुमच्यासाठी ढोकळा केलाय. वा. बस आनंद. मी तुला सांगितलं ना, काहीतरी नक्की खायला मिळणार चांगलं. आता कसे आहात? तुम्ही खाल्लत का? घ्या. अच्छा, एक मिनिट थांबा. घ्या. हे काय? अरे, या माझ्या भोळ्या शंकरासाठी आणि माझ्या प्रेमळ संसारी पार्वतीसाठी शंकर पार्वतीचा फोटो आहे. आत्या, कशाला एवढा खर्च केलाय? अगं बाई, कधी कधी प्रेम दाखवण्यासाठी खर्च करावा लागतो बाळा. सारखं बोलून किती प्रेम दाखवावं काय? पण तुम्हाला बोलून दाखवायची गरजच नाहीये. तुमचं आमच्यावर प्रेम आहे हे आम्हाला माहिती. हो रे राजा, आहेच, पण आज माझा मूड आला खर्च करण्याचा. अरे बापरे. मूड. अरे बाबा, आता तुमच्या संगतीत राहून यायला लागलं रे थोडं इंग्लिश. आणि यांचे ते फिजिओपी डॉक्टर येतात ना, ते पण बाबा असंच काहीतरी इंग्लिश मध्ये बोलत राहतात. ते तर बसलो तोंडात. डॉक्टर काय म्हणाले पुढच्या ट्रीटमेंट बद्दल?
डॉक्टर म्हणाले की यांना मेंदूच्या डॉक्टरकडे न्यायचंय. आणि यांचे ते पीजीओपी डॉक्टर येतात ना, ते पण बाबा असंच काहीतरी इंग्लिश मध्ये बोलत राहतात. ते तर बसलो तोंडात. डॉक्टर काय म्हणाले पुढच्या ट्रीटमेंट बद्दल? डॉक्टर म्हणाले की यांना मेंदूच्या डॉक्टरकडे न्यायचंय, काहीतरी नवरे सर्जन काय ते आहे ते. काय झालं? सॉरी, न्यूरो सर्जन. अगं बाई, असं काय? बर, कधी न्यायचंय मग? ते मी त्यांची तारीख घेतली. अरे मी घेऊन जाईन, त्यांना सांभाळून घेऊन जाईन. तुम्ही घेऊन जाणार? हो हो ठीक आहे, पण मग पुढे काही लागलं तर नक्की सांगा. हो. एक गोष्ट आहे, कसं आहे ना, मला यांच्यासाठी टीव्ही घ्यायचा आहे रे. असं पडून पडून कंटाळत असतील ना बिचारे, तर म्हटलं टीव्ही घेऊन द्यावा. हल्ली ना फिजिओपीमुळे त्यांच्या ना बोटामध्ये ताकद आली आहे, तर मला असं वाटतं की ते रिमोट चालवू शकतील. काय ओके, नो प्रॉब्लेम. मी टीव्ही आणून देतो. आपण पैसे माझ्याकडनं घ्यायचे अनिल. आता टीव्ही साठी भरपूर पैसे लागतील. हो, देवाच्या दयेने गावच्या जमिनीचे पैसे मिळालेत ग. अच्छा, मी कोणावर खर्च करणार ना, मला आहे कोण यांच्याशिवाय. आम्ही आहोत की, आमच्यावर करा खर्च. हो बाई, म्हणून तर दिला ना तुम्हाला शंकर पार्वतीचा फोटो. ओके, डन. आपण आजच टीव्ही आणूया. हा हा चालेल. मी पैसे, अगं बाई, काय झालं? पैसे बँकेत, ते काढून आणावे लागतील मला. काही गरज नाहीये, मी माझ्या कार्डवर आणतो. ओके चालेल, पण पैसे घ्या माझ्याकडनं आठवणीने. अच्छी मावशी, तुम्ही माझ्या आईसारखे आहात, पैसे द्यायची गरज नाहीये, प्लीज. हो रे बाळा, माझा मुलगाच आहेस तू. पण काय ना, हा टीव्ही मला माझ्या हिमतीवर घ्यायचा आहे यांच्यासाठी. ठीक आहे, टीव्ही आणतो आज. हा, ओके. ढोकळा एकदम टेस्टी झाले. मला रेसिपी हवी आहे. अगं सोपं आहे ग. हे बघ, चण्याची डाळ, उडदाची डाळ रात्रभर भिजू घालायची, आणि मग का आता सांगायची गरज नाही लगेच. आम्ही आधी टीव्ही घेऊन येतो. चला पार्वती, चला. अगं बाई, नाव ठेवलंस का? चला. आता बरं बरं. काका येतो. येतो आम्ही. चल, आलोच. हो हो हो. देवा, मला माफ कर रे बाबा. माझ्या पोरांशी खोटं बोलले मी, तुझ्या समोर खोटं बोलले मी. पण मी काय सांगणार होते त्यांना? कसले पैसे? वच्छी मावशीने मूर्ख बनवलंय मला. क्षीरसागरांचे पैसे आपण कशा पद्धतीने वापरलोय हे जर त्यांना कळलं असतं तर काय झालं असतं. क्षीरसागरबाईची समजूत काढता काढता नाकी 9 वाले असते. एक बरं झालं की दोघं गेले तुला दैवताच्या दर्शनाला. निदान 7-8 दिवस तरी येणार नाहीये. मी तुम्हाला सांगत होते तेव्हा तुम्हाला खोटं वाटत होतं. तो माणूस म्हणजे तो आलेला हरिराम. तो घिरट्या घालत होता आपल्या घराभोवती. अगं तू पण घाबरलीच होतीस ना त्याला बघून, म्हणून तर लगेच खर्च करून टाकले ना आपण सगळे पैसे. मग काय करायचंय आता? काय करायचं याची मला कल्पना नाहीये, पण जे झालं ते कसं काय झालं? एवढा मोठा समजुतीचा घोळ तुझ्याकडनं झाला कसा? दागिने आणि पैसे पाठवले होते क्षीरसागराने, तुला वाटलं देशपांडेने पाठवले. एवढी मोठी चूक. वच्छी मावशीने माझ्या डोक्यात भरवलं होतं की देशपांडे 1.25 कोटी पाठवणार आहेत. तेवढ्यात तो माणूस बॅग घेऊन आला. त्याच्या मागोमाग देशपांडे आले. मी तुम्हाला शब्द दिला होता, मी जमवून आणलं असं हे म्हणाले. मला वाटलं ते पैशाबद्दलच बोलतायत. मी आभारही मानले त्याचे. काय झालं होतं माझ्या डोक्याला तेव्हा कोण जाणे. ललिता, हा वच्छी मावशींचा डाव तर नसेल ना? नाही, तो योगायोगच होता. जोरावर होतं नशीब वच्छी मावशींचा. एवढा मोठा योगायोग? तुला आठवतंय का तू वच्छी मावशींना धमकी दिली होती की देशपांडेंनी 1.25 कोटी नाही दिले
तर हे लग्न होऊ देणार नाही म्हणून. हो, पण एवढ्या पैशांची सोय करणं सोपं आहे का? नाही, नव्हतंच. पण नेमकी त्याच दिवशी क्षीरसागरांच्या घरावर धाड कशी काय पडली? मिसेस क्षीरसागरनी त्यांचे दागिने आणि पैसे तुझ्याकडे कसे काय पाठवून दिले? आणि वच्ची मावशींना एवढी खात्री कशी काय होती की देशपांडे आपल्या पैशाची सोय करायला गेलेत म्हणून? काय लक्षात येतंय का तुझ्या? हा विचार मनातच नाही आला माझ्या. पैसे मिळाले नाही तर तू देशपांडेंना त्यांची पायरी दाखवणार होती. ते टळलं. आपल्यालाही नेमके पैसे मिळाले. मला तर वाटतं आपण क्षीरसागर आणि देशपांडे वच्ची मावशींच्या डावातली सोंगटी आहोत. त्या खेळवत आहेत आपल्याला आणि आपण फसतोय त्यांच्या जाळ्यात. वच्ची मावशी, हे जर असं असेल ना तर सोडणार नाही तुम्हाला मी. खेळ तुम्ही सुरू केलाय पण तो संपवेन मी.